नमस्कार मुलांनो. छोट्यांच्या गोष्टींची पुस्तकं तुम्हाला खूप आवडतात. हे आम्हाला तुम्ही आवर्जून आमच्या ईमेल आयडीवर सांगताय आणि हे वाचून आम्हाला खूप खूप आनंद होतोय. तुम्हाला आवडतील अशी रंगीत चित्र, वाचता येईल एवढं मोठं अक्षर असलेली ही पुस्तकं ज्या बालमित्रांनी अजून घेतली नसतील, त्यांनी आजच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन ऑर्डर करा आणि वाचनाचा आनंद घ्या. आणि हो, तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा ही पुस्तकं भेट म्हणून द्यायला विसरू नका. चला, आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. आजची गोष्ट मयुरेश दादाने आपल्याला थेट जपानमधून पाठवली आहे बरं का, खास तुमच्यासाठी. त्यामुळे मयुरेश दादा, तुला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप धन्यवाद. या जापनीज लोककथेत आपण भेटणार आहोत उराशिमा तारो नावाच्या एका मासेमारी करणाऱ्या मुलाला. ही कथा जपानी साहित्य, कवितांमध्ये आणि लोकगीतांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहितीच आहे, लोककथा ह्या पहिल्यांदा सांगितल्या जातात आणि मग लिहिल्या जातात. अगदी तसंच उराशिमा तारोची ही कथा निहोन शोकी या जपानी ग्रंथात इसवी सन 720 मध्ये पहिल्यांदा नोंदवली गेली होती. तर ऐकूया उराशिमा तारोची गोष्ट. फार फार वर्षांपूर्वी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मिझुनोए नावाच्या गावी उराशिमा तारो नावाचा मासेमारी करणारा एक गुणी तरुण आपल्या आईबाबांबरोबर राहत असे. तो रोज सकाळी आपलं जाळं घेऊन समुद्रावर जायचा आणि नाना प्रकारचे मासे पकडून आणायचा. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे मासे पकडून घरी चालला असताना त्याला समोर 5-6 मुलं गलका करताना दिसली. तो कुतूहलाने त्यांच्यापाशी गेला. बघतो तर काय, ती मुलं एका लहानशा कासवाच्या पिल्लाला त्रास देत होती. हातातल्या काठ्यांनी डिवचत होती, दगड मारीत होती. तो धावला आणि मुलांना म्हणाला, काय रे, काय चालवलंय तुम्ही? कशाला त्या बिचाऱ्या कासवाला त्रास देताय? उराशिमा तारोला बघून ती मुलं क्षणभर बिचकली, पण लगेच त्या कासवाला वाळूत लपवून टाकण्याचा प्रयत्न करू लागली. ती मुलं त्याला म्हणाली, छे छे, कुठे काय, काहीच तर नाही. ते पाहून उराशिमा तारो त्या मुलांना म्हणाला, असं करा, हे पैसे घ्या आणि ते कासव मला द्या. पैसे म्हटल्यावर मुलं एकदम खुश झाली. उराशिमा तारोच्या हातातून त्यांनी पैसे घेतले आणि कासव त्याच्या हवाली केलं. दादा, असाच येत राहा हं, असं म्हणून ती द्वाड मुलं खिदळत निघून गेली. वाळूत अर्ध्याधिक बुडालेल्या त्या कासवाला उराशिमोनं प्रेमाने जवळ घेतलं. त्याच्या मानेवरून हात फिरवला. सुदैव तुझं म्हणून वाचलास रे बाबा. आता आपल्या घरी नीट परत जा म्हणजे झालं, असं म्हणून त्यांनी त्या कासवाला समुद्राच्या पाण्यात सोडलं. आपले हातपाय मोकळे झाल्याच्या आनंदात ते कासव समुद्राच्या लाटांवर थोडा वेळ तरंगलं आणि मग पोहत पोहत खोल समुद्रात निघून गेलं. पाठोपाठ उराशिमा तारोही आपल्या घरी गेला. त्या घटनेला 3-4 दिवस उलटले. एके दिवशी नेहमीप्रमाणे उराशिमा समुद्रावर जाऊन मासे पकडत होता. तोच त्याला उराशिमा तारो अशी हाक ऐकू आली. त्याने आश्चर्याने आजूबाजूला बघितलं, पण त्याला कोणीच दिसलं नाही. पण तेवढ्यात परत एकदा त्याला तशीच हाक ऐकू आली. समुद्रातून एक कासव किनाऱ्याकडे चालत येत होतं आणि मानवी आवाजात त्याला हाक मारत होतं, उराशिमा, ओळखलंस का मला? काही दिवसांपूर्वी तू एका कासवाचा जीव वाचवला होतास. मीच ते कासव. मी तुझे आभार मानायला आलोय. हे ऐकल्याबरोबर उराशिमाला एकदम परवाच्या त्या प्रसंगाची आठवण झाली. तो आनंदाने त्या कासवाला म्हणाला, अरे वा, कसा आहेस कासवा? अरे, आभार मानण्यासाठी एवढे कष्ट घ्यायची गरज नव्हती. तू बरा आहेस ना? मग झालं. असं कसं?
तुझे आभार मानायलाच हवेत. असो, तू आम्हा जलचरांचा राजवाडा बघितलायस का? नाही रे, ऐकून आहे मी, पण बघितलं नाहीये कधी. चल मग, तू माझा जीव वाचवलास. आता मी तुला आमचा राजवाडा दाखवतो. येईन रे, पण कसा? तुमचा राजवाडा असेल समुद्राच्या पोटात. तिथे मी कसा जाणार? उराशिमाने प्रश्न विचारला. तू काही काळजी करू नकोस. माझ्या पाठीवर बस, मी तुला घेऊन जातो. कासवाने उराशिमा तारोला सांगितलं तसा तो लगेच तयार झाला. कासवाच्या पाठीवर बसला आणि दोघे निघाले समुद्राच्या पोटातल्या राजवाड्याकडे. थोड्याच वेळात उराशिमाला घेऊन कासव राजवाड्यापाशी आलं. ते दोघे आल्याची वर्दी मिळताच असंख्य मासे आणि कासवांना भोवती घेऊन राजवाड्याची राजकन्या, जिचं नाव होतं ओतोहिमे, समोर आली. तो राजवाडा, ते मासे, ती राजकन्या बघून उराशिमा थक्कच झाला. राजकन्या त्याला हाताला धरून आत घेऊन गेली. राजवाड्याच्या भिंती स्फटिकाच्या होत्या. मोत्या माणकांनी राजवाडा सजवला होता. मधुर संगीत ऐकू येत होतं. एका मोठ्या दिवाणखान्यात जाऊन राजकन्या थांबली आणि उराशिमाकडे बघून म्हणाली, उराशिमा, तुझं आमच्या राजवाड्यात स्वागत आहे. तू कासवाचा जीव वाचवलास. मी तुझी आभारी आहे. आणि त्यासाठीच आम्ही मेजवानीचं आयोजन केलं आहे. ये, आमच्या आदरातिथ्याचा आस्वाद घे. राजकन्येने खूण केली आणि आजूबाजूच्या माशांनी मेजवानीची तयारी केली. उराशिमा तारोला ते मेजवानीच्या ठिकाणी घेऊन गेले. उराशिमाने अशी मेजवानी कधीच बघितली नव्हती. कात्सुओ, ताई, टाको, एबी, हुगू असे कित्येक प्रकारचे मासे त्याने खाल्ले. छान छान सरबत प्यायली. तो खुश झाला. सगळे जेवले आणि मग सगळ्यांनी एकत्र नाच केला. नाच आटोपल्यावर राजकन्या म्हणाली की मी तुला राजवाडा दाखवते. उराशिमा तयारच होता. तो तिच्या मागे मागे एक एक दालन बघत फिरला. किती बघू आणि किती नको, काय अनुभवू आणि काय नको असं झालं होतं त्याला. इतका सुंदर राजवाडा होता तो. दिवसभर फिरून फिरून संध्याकाळी मात्र तो दमला आणि एका प्रशस्त खोलीत झोपला. उराशिमा समुद्राच्या पोटातल्या त्या राजवाड्यात रमला. दिवसभर भटकून सुद्धा त्याला रोज नवीन नवीन काहीतरी सापडायचं. खाण्यापिण्याची तर चंगळच होती. राजकन्येचीही सोबत होती. त्याला हे आयुष्य खूप आवडायला लागलं. म्हणता म्हणता उराशिमाला राजवाड्यात येऊन 3 वर्ष झाली. आता मात्र त्याला अधूनमधून आपल्या जुन्या आयुष्याची आठवण यायला लागली. आपण कसे दररोज समुद्रावर जायचो, मासे पकडायचो हे त्याला आठवायला लागलं. आईबाबांची आठवण सुद्धा यायला लागली. त्याला आपलं गाव, आपले मित्र आठवू लागले. उराशिमा दुःखी, उदास राहू लागला. मेजवान्यांमध्ये त्याचं मन रमेन असं झालं. अन्नाची चव सुद्धा गेली. राजकन्येला हे जाणवलं. तिने त्याला काळजीने विचारलं, उराशिमा, तू असा उदास का? त्यावर तो म्हणाला, मला इथे छान वाटतं, पण आता बरेच दिवस झाले मी इथेच आहे. मला आता माझ्या गावाची, आईबाबांची आठवण येते. तेव्हा आता मी परत जावं म्हणतो. त्याचं हे म्हणणं ऐकून राजकन्या जरा खिन्न झाली, पण म्हणाली, तू कायमचा इथेच राहावास अशी माझी इच्छा आहे. पण हरकत नाही, मला कळतंय. जरा थांब, मी तुला एक भेटवस्तू देते, ती मात्र घेऊन जा. राजकन्या आत गेली आणि येताना एक नाजूक खोकं म्हणजेच तामाते बाको घेऊन आली. तू आमच्या बरोबर राहिलास त्याची आठवण म्हणून ही एक छोटीशी भेट तुला देत आहे. या खोक्यात मौल्यवान खजिना आहे. माणसांसाठी सर्वात महत्वाची असलेली गोष्ट यात आहे. पण अट एकच, काहीही झालं तरी हे खोकं उघडायचं नाही. कळलं?
हो, समजलं मला. मी घेईन काळजी. असं म्हणून उराशिमा तारोने राजकन्येचा निरोप घेतला. राजवाड्याच्या दाराशी कासव तयारच होतं. उराशिमा त्याच्या पाठीवर बसला आणि थोड्याच वेळात ते दोघे समुद्र किनाऱ्यावर आले. कासवानेही उराशिमा तारोचा निरोप घेतला आणि ते पुन्हा समुद्रात निघून गेलं. उराशिमा तारो 3 वर्षांनी आपल्या गावी परतला होता. त्याच आनंदात त्याने चहूबाजूंना नजर फिरवली. बंदरात कितीतरी नौका जहाजांची गर्दी झाली होती. रस्ते आखीव रेखीव झाले होते आणि ये जा करणारी माणसं तर अजिबात ओळखू येत नव्हती. उराशिमा तारो भांबावला. 3 वर्षात एवढा फरक कसा पडला असेल असंही त्याच्या मनात आलं. तो घराकडे धावला. आपल्या घरापाशी जाऊन बघतो तर काय, त्याच्या घराचं तिथे नामो निशाण पण शिल्लक नव्हतं. घर गेलं कुठे त्याला काहीच कळेना. तो घाबरला. तेवढ्यात त्याला समोरून एक आजीबाई हळूहळू चालत येताना दिसल्या. त्याने त्या आजीबाईंना थांबवलं आणि विचारलं, आजीबाई, इथे उराशिमा तारोचं घर होतं ना हो? कुठं गेलं ते? दिसत का नाहीये? त्याचा हा प्रश्न ऐकून आजीबाईंनी आपली मान कलती केली आणि म्हणाल्या, उराशिमा तारो? कोण बाबा? मला नाही माहिती. अहो, असं कसं म्हणता? इथेच तर होतं उराशिमा तारोचं घर. त्यावर आजीबाईंनी पुन्हा एकदा जरा मेंदूला ताण दिला आणि म्हणाल्या, हां हां, उराशिमा तारो नावाचा एक इसम होता खरा या गावात. पण असं म्हणतात की तो फार पूर्वी म्हणजे 300 वर्षांपूर्वी इथं राहायचा. एक दिवस मासे पकडायला गेला आणि त्यानंतर तो कुणालाच दिसला नाही. लोक म्हणतात की तो समुद्रातल्या राजवाड्यात गेला. खरं काय ते कुणास ठाऊक. असो, मी येते. आजीबाई निघून गेल्या. पण उराशिमाला काही कळेनासच झालं. समुद्रातल्या राजवाड्यात घालवलेली 3 वर्ष म्हणजे पृथ्वीवरची 300 वर्ष होती. आता या नवीन जगात आपण करायचं काय? आपल्या आईबाबांना काय वाटलं असेल? आता आपलं काय होणार? अशा असंख्य प्रश्नांनी त्याच्या भोवती फेर धरला. तो अगदी निराश झाला आणि शेवटी त्याचं लक्ष हातातल्या त्याच्या छोट्या खोक्याकडे गेलं. या सगळ्या परिस्थितीचं उत्तर हे या खोक्यात असणार असं वाटून त्याने ते खोकं उघडलं. मी खोकं कधीच उघडणार नाही हे राजकन्येला दिलेलं वचन त्यांनी मोडलं. आणि काय चमत्कार! खोक्यातून पांढरा धूर आला. त्या धुरात उराशिमा तारो वेढला गेला आणि दुसऱ्या क्षणी तो तरुण उराशिमा एक जख्ख दाढीवाला म्हातारा झाला. खोक्यातला तो अमूल्य खजिना म्हणजे त्याचं 300 वर्ष अगदी तसंच राहिलेलं तारुण्य होतं. उदास उराशिमा समुद्राकडे दुःखी नजरेने बघत बसला. तर मुलांनो, जपानची ही लोककथा आपल्याला वेळेची किंमत, मनावरचा संयम आणि नीतिमूल्यांचं महत्त्व शिकवते. हो ना? काही आवृत्त्यांमध्ये उराशिमा तारो शेवटी पक्षी बनतो आणि आकाशात उडून जातो. तर काही ठिकाणी तो अमर होतो. थोडीशी वेगळीच असलेली ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडलेली असणार, बरोबर? आता जाता जाता एक गंमत सांगते तुम्हाला. याच गोष्टीत मी फुगू नावाच्या माशाचा उल्लेख केलाय. तर हा मासा मोठी मेजवानी जेव्हा असते ना तेव्हा खातात. पण त्याच्या शरीरात एक विषारी नस असते. चुकून जर ती खाण्यात आली तर जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे जपानच्या सम्राटाला म्हणजेच राजाला हा मासा खायला कायद्याने बंदीच आहे. आहे की नाही अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट? चला, आता भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन लोककथेसह. तोपर्यंत ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा,